सो वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग गाईज. सो आज आहे माझ्या ताईचं डोहाळे जेवण. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम 3:30 वाजता होता, पण आम्ही सकाळी सगळे तयारीला लागलो होतो. चहा नाश्ता करून साफसफाई आवरून आम्ही दारात रांगोळी काढून घेतली आणि जीजू मात्र आज आले होते म्हणून त्यांना आज मेहंदी काढली. थोड्याच वेळात डेकोरेशनची तयारी सुरू झाली आणि ताई सुद्धा रेडी व्हायला गेली. हळूहळू पाहुणे जमायला लागले होते म्हणून मला तर काही जागा मिळाली नाही, म्हणून मी किचनमध्येच रेडी व्हायचं ठरवलं. आणि दिस इज हाव आय गॉट रेडी. अँड मीट माय पुकी आई साहेब. एव्हरीथिंग वॉज डन बिफोर टाईम. ताईसुद्धा रेडी झाली होती, पण पावसाने मात्र धुमाकूळ घातला होता आणि आमची लाईट गेली होती आणि पाहुणे येऊन बसले होते, त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात झालीच नाही. आफ्टर वेटेड फॉर 2 hours लाईट आली आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. लाईट जरी 2 तासाने आली असेल तरी नॅचरल उजेड मात्र छान होता आणि ताईचं आणि जिजूंचं फोटोशूट करून घेतलं. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. ताई आणि जिजूंसोबत बाकी सगळ्यांना सुद्धा मुलगाच हवा होता, पण आमच्या बहिणींना मात्र मुलगी हवी होती, म्हणून आम्ही मुलीवरती वोट केला आणि एक छोटूसा नॉट प्रिपेअर्ड डान्स आम्ही त्यांच्यासाठी केला. डान्स करताना मात्र आम्ही सगळ्यांनी मेस करून टाकलं होतं, पण शेवटची स्टेप मात्र विसरलो नव्हतो. बेबी शॉवरचा कार्यक्रम उरकल्यानंतर मम्मीने ताईची नजर काढली आणि आम्ही तोत्रे फॅमिली कुठल्याही फंक्शनला रात्रीचे धिंगाणे केल्याशिवाय ऐकत नाही. मी ते सगळ्यांनी डान्स करायचं ठरवलं आणि पप्पा आणि जिजूंना मात्र डान्स करण्यामध्ये ओढलं. अँड दिस इज हाऊ माय दीदीज बेबी शॉवर वेंट आउट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय.